पुण्याबरोबरच तिकडे नाशिकमध्ये देखील तुफान पाऊस बरसतोय। नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून गोदावरीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा फटका औरंगाबाद जिल्ह्याला बसलाय। गोदावरीच्या पुरात साधारण 400 जण अडकल्याची माहिती मिळतेय। गोदाकाठच्या शिंदे बस्ती, सय्यद बस्ती आणि सरला बेटवर 400 लोक अजूनही अडकलेले आहेत। वैजापूर तालुक्यातील 12 गावांना पाण्याचा वेढा पडला असून त्यांचा संपर्क तुटलाय। तसंच वैजापूर श्रीरामपूर महामार्ग पाण्याखाली गेलाय। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे इथल्या एनडीआरएफच्या 25 जवानांची एक तुकडी 3 बोटींसह वैजापूरकडे रवाना झाली आहे। नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर गोदावरी जी आहे ती या ठिकाणी दुथडी भरून वाहते। हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की ही गोदावरी आहे, मात्र इथून 3 किलोमीटर गोदावरी आहे। तरी देखील असं चित्र या ठिकाणच्या शेतामध्ये पाहायला मिळतंय आणि या शेताला नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नदीनं प्रवाह बदललेला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती नाशिक आणि नगर जिल्ह्यातनं पाणी जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या गोदावरी काठाचे अनेक गावं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर अनेक गावात पाणी शिरल्यामुळे लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि काही गावातल्या लोकांना हलवण्यात देखील आलंय। त्याचबरोबर एक तरुण जो आहे तो 22 वर्षाचा पाणी पाहायला गेलेला तो वाहून गेलेला आहे। काही जे लोक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। काही गावातले लोक हलवले, जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिलेले, पोलीस जे आहे ते प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आहे। पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह असेल आणि कशा प्रकारचं पाणी या ठिकाणी वाहतंय। 2 लाख क्युसेक्स पेक्षा अधिक पाणी जे आहे ते गोदावरीतून वाहत आहे आणि त्यामुळे नदीने प्रवाह बदललाय आणि अशा प्रकारची स्थिती औरंगाबादमध्ये 2006ला पाहायला मिळाली होती। तब्बल 10 वर्षानंतर हे चित्र इथली लोक अनुभवत आहेत। मात्र या सगळ्या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांना जे आहे ते धोका निर्माण झालाय। धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।